नागपूरच्या गिट्टी खदान परिसरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व ननोरे या निष्पाप मुलाचा करुण अंत झाला असून या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावण्यामध्ये सध्या पोलिसांना यश आलेलं आहे। महाराष्ट्राची उपराजधानी हादरवून सोडणाऱ्या या हत्याकांडाचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून ननोरे कुटुंबाचा विश्वासू शेजारी जयराम गोपाल यादव हाच असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। केवळ पैशाच्या हव्यासापोटी आणि खंडणी उकळण्याच्या उद्देशानं जयरामनं आपल्या 2 मित्र केतन उर्फ कुणाल रमेश साहू आणि आयुष मोहन साहू यांच्या मदतीनं हे भयानक कटकारस्थान रचलेलं होतं। गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टी खदान भागात निघालेल्या भव्य शोभायात्रेत अथर्व हा उत्साहाने स्वयंसेवक म्हणून सहभागी झालेला होता। याच गर्दीचा आणि गडबडीचा फायदा घेत आरोपींनी त्याचं अपहरण केलं होतं। रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न परतल्याने घाबरलेल्या पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतलेली होती। पोलिसांनी तपास सुरू केला असता संशयाची सुई शेजारी राहणाऱ्या जयरामकडे वळली। जयरामला अथर्वच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीची आणि प्रॉपर्टीची पूर्ण कल्पना होती, ज्यातून 40 ते 50 लाख रुपयांची खंडणी मागण्याचे त्याचे मनसुबे होते। अपहरण केल्यानंतर आरोपींनी अथर्वला एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं। त्यांचा प्लॅन त्याला बेशुद्ध करून घरच्यांना खंडणीसाठी फोन करण्याचा होता। मात्र अनेक प्रयत्न करूनही अथर्व बेशुद्ध होत नव्हता। तो शुद्धीवर राहिला तर आपल्याला ओळखेल आणि ओरडून लोकांना गोळा करेल या भीतीनं आरोपींनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर अथर्वचा गळा आवळून आरोपींनी त्याची निर्गुण हत्या केली होती। पापाचा घडा भरल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी अथर्वचा मृतदेह हा एका पोत्यात भरून त्याचे हातपाय बांधले आणि शनिवारी दुपारी भरतवाडा परिसरातील पुलाखाली फेकून दिला। मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या शोभायात्रेच्या ओळखपत्रामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गिट्टी खदान पोलिसांनी आज पहाटे 3 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत।